गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, देवनाथ महाराज की, हरिगिरी बाबा की, गुरुदेव दत्त भगवान की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, उमापति महादेव भगवान की, पवनपुत्र हनुमान की, जोग महाराज की, मोठे बाबा की, कृष्णाजी महाराज की, वीर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मेंद्र संभाजी महाराज की, रामकृष्ण हरी। Hare
छत्रपती शिवाजी महाराज की महाविठ्ठल धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी श्री गुरुदेव दत्त भगवान की, प्रभु राम गौर भगवान
चपला करा बरं. शिवाजीचा मावळा हे भाऊ युवा कार्यकर्ता म्हणा बाप पायातल्या चपला कर चपला तुझ्या पायातल्या हर इकडे बघ इकडे पायात चपला तुझ्या छत्रपती राजांचा मावळा आहे तो युवा कार्यकर्ता. धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्यात्यंतरे नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्या सीमाय प्रसवली प्रसवली तया कुडाचा उद्धार तो तर निर्धार नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली विठ्ठल विठ्ठल. गाडी वाजा बापू गाडी महिला मंडळ पुरुष मंडळी युवा कार्यकर्ते म्हणजे गाडी वाजा युवा कार्यकर्ते. महायोगपीठे तडिविवरत्वं वरं पुण्डलिकाहे दाते मुनिद्रे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा कारू प्रथम त्यांच्या कृपाधारी वा दादा धन्यवाद. असाच आवाज काय ना जितू दादा की जय हो.
त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरणा हो सगळ्या विद्यांचे अधिकरणा तेच बंधू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा 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 ही उदारा स्वतः देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जने देवादिया नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त तरी प्राप्त प्रसंगी पुणे पावन झाले नगरी. त्या पवित्र पावन नगरीमध्ये चालत आलेला अखंड नाम कीर्तन सप्ताह आणि त्याच्या सुंदर असं आयोजन नियोजन श्री नवनाथ कथा 6 ज्या गावाचं नाव वार तिथे कसा 6 गावाचं नाव वार तिथे नवनाथ 6 असं गाव पवित्र पावन सुंदर असं जागृत साक्षात समाधी संजीवनम परम पूजनीय गौतमगिरी बाबांची तपोभूमी या पवित्र पावन नगरीमध्ये ज्यांच्या मुखारवंदातून श्री नवनाथ कथासार सर्व करतायत परम आदरणीय परम पूजनीय आमच्या हरिगिरी बाबा करता टाळी वाजवतात. महाराज आगमन झाले व्यासपीठावर सुंदर सत्संग. मला खूप आनंद वाटला महाराज तुम्ही कथेला कीर्तन येऊन बसले. दिवसभर 4-4 तास तुम्ही बोलतात, दिवसभर 4-4, 5-5 तास बैठक होते तरी तुम्ही कीर्तनला आलात. अभिनंदन करतो तुमचं. का सहसा कथाकार सहसा कंटाळा करतो, दिवसभर बोलावं लागतं. पण तुम्ही माझ्या एक छोट्याशा कीर्तनकाराच्या कीर्तनात तुम्ही येऊन बसलात. मला खूप चांगलं सांगितलं संजू दादांनी, हरिभाई विनोद दादांनी. आणि योग आहे महाराज आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. योगा युग असतो त्याला जे मान्य असेल कोणाला. माझा कार्यक्रम घेतला होता, अडचण आली बाबा मला एक दिवस मागे पुढे करा एवढीच अडचण होती. शेवटी नाविलाज झाला, कीर्तनकार भरला गेला आणि खूप भगवंताला काही मान्य असेल तपोभूमीमध्ये माझं कीर्तन व्हावं. आणि आयत्या वेळी परम आदरणीय हरिभक्तपरायण संदीपजी महाराज हरिभक्तपरायण एकमेव गायन कोकिळा सुंदर आरवान ज्यांच्या बोटामध्ये कला आहे हरिभक्तपरायण संदीप महाराज मालपूर टाळी वाजून द्या. हरिभक्तपरायण आमचे निम्मा महाराज मृदुंग विशारद मृदुंग मणी वाजाने आम्ही काहीच नाही कमी. हरिभक्त निंबा दादांनी हरिभक्त संदीप दादांनी मला फोन केला, पुन्हा बाबा तुमचा दर्शनच योग आला. पवित्र असे पावण्यामध्ये उपस्थित वैरुद्ध तपरुद्ध ज्ञानरुद्ध सगळे माझे भक्ती माता तुमच्या गावातले समस्त ग्रामस्थ मंडळ वार इकडे युवा कार्यकर्ते मंडळी सगळ्यांच्या योगाने माझं काही भाग्य आज मला तुमची सेवेचा योग आला. माझं किती भाग्य किती भाग्य. परी माझ्या देवा पारणा परी माझ्या देवा पारणा परी माझ्या देवा पारणा परी माझ्या देवा पारणा
महाराज लई गोड आहे तुम्ही महाराज. पवित्र अशा पावनगरमध्ये जयश्री गौतमगिरी बाबा समाधी सोडा आणि दुधात साखर पडण्याचं योग मावली. अशी पर्व काळ, अशी पर्वणी साधली या गावच्या लोकांनी. त्यात धर्मनाथ बीज उत्सव, क्षत्रवार कुंडाने, संगीतमय नवनाथ कथा साथ, सर्व गुरुवारे परमपूजनीय कृष्णदेव जायखडकर यांच्या आशीर्वादाने, परम आदरणीय परमपूजनीय गौतमगिरी बाबा यांच्या कृपाप्रसादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने, श्री राम उपासक हरिभक्त भिकन महाराज यांच्या प्रेरणेने, हरिभक्त दिनेश महाराज कंचनपूरकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ मंडळ, टाळकरी, माळकरी, वारकरी, शेतकरी, कामकरी, पगारी, बिनपगारी, फुल अधिकारी, सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने संजुनाला कसा योग आला. माझा परमभाग्य सुंदर असं नियोजन आयोजन नाही का. परमपूजन नवनाथ कथासार परिक्रमा वाशी नाथ भक्त हरिगिरीजी महाराजांकरता एक टाळी वाजून द्या. श्री दत्त कावळ पायी परिक्रमा माझा पहिला योग आहे. हे पहिला योग म्हणजे माझा पहिलं मुय बुवा सांगत जातो. अरे सांगत चला, चुकलं तर माफ करा मला. पहिलीच नोटीस, जे चुकलं असेल मला माफ करायचं. पवित्र अशा पावनगरमध्ये गायनाचार्य हरिभक्तरायण अनुका संदीप महाराज, हरिभक्तराय निंबा महाराज मालपूरकर, हरिभक्त गायनाचार्य आमचे बोधराज जिभो, हरिभक्त टाळीवाजून जिभोन करता, हरिभक्तराय कल्पेकजी महाराज नाही का, धाडश्रीकर, हरिभक्तराय शिवराणा मंडप डेकोरेशन, गौतमगिरी बाबा मंडप, न्यू गणेश मंडळ, साऊंड सिस्टीम, गुरुदत्त भजनी मंडळ, विश्वकर्मा भजनी मंडळ, स्वाध्याय परिवार, स्वामी समर्थ परिवार, वारकरी सेवा मंडळ, धुळे, सांजुरी, गोंदूर, महिंदळा, उडाणे, निमडाळे उपस्थित, जिथे मी मोराणा सप्ताह करतो असे रावाबाद तुळशीराम बाबा जवळच मोराणा गावात बऱ्याच वर्षापासून सप्ताह निंबाचा लापी होतो. असे पंचक्रोशोत्तर सगळे वारकऱ्यांच्या पायावर माझं काय ठेवतो, मस्तक ठेवतो. विनोद दादा काय ठेवतो, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. पुढे बहुत करले आहे, अगदी शिल्लक कीर्तन बी होईल, अभंग बी सुटेल. एक वेळा डबल बोला, 4 वेळा बोललं जातं. या आपल्या धुळे जिल्ह्यातलं वैभव नवनाथ भक्त होते बाबा, कल्पनाशील, ज्यांचा फोटो इथे स्वर्गवासी धर्मवीर प्रत्येक मूर्ती दान करत होते. मलाही मूर्त्या दिल्या होतात एकतानगरला. परमादरणीय वैकुंठवासी परमपूजनीय आमचे गौरवगिरी भाऊ जगताप, कुठल्याही मूर्ती मागा आणि नवनाथांचा सप्ताह करायची. कोण गौरव भाऊ, त्या सप्ताहात माझी एक शेव राहायची बाबा. नवनाथांचं मंदिर आहे आपलं धुळ्याला. नेहमी दानशूर कुठलीही मूर्ती त्यांच्याकडून मागा. मोठा धर्मवीर आदरणीय आमचे हरिभक्तराय गौरव भाऊ जगताप धुळे, आदरणीय विनेकरी बाबा आहेत आमचे संतोष महाराज, हरिभक्त बालाजी पंचबाई जोशी वारकर, सगळ्यांच्यावर मस्तक ठेवतो. आणि मूळ विषय विठ्ठल विठ्ठल संदीप दादा, मला आनंद एकच झाला या गावातलं आयोजन. इतकं झगझगत चमकणारं गाव, पहिला सप्ताह पाहिला मी. एवढा एवढा बद लाईट, तिथून ते इथपर्यंत दिवे लावलेले. दिवाळी आणि काशी इथेच बाटले मला बाबा. कीर्तनकार आल्याबरोबर सगळं दिवे लावलेले. तिकडे साक्षात भगवान शिव आहेत, साक्षात जागृत समाधी गौतमगिरी बाबांची. कीर्तनकार आल्यानंतर
ते दिवे लावलेले आहेत, फुलं टाकलेले आहेत. मला असं वाटलं मी काही ते स्वर्गात आलोय असं वाटलं. पहिलंच गाव पाहिलं मी, एवढे दिवे फुलं टाकले, असं काशीसारखं गाव. तसं मोदी साहेबांनी बनवलं अयोध्या, तसं तुम्ही गाव सजवलं महिला म्हणून. किती दिवे लावले आहेत भाऊ, किती नियोजन चांगलं आहे. सुंदर कळस वगैरे मांडलेला आहे. याला म्हणतात सप्त्याचं आयोजन हे प्रसन्नता. तुम्हाला सप्ताह उपगेल नाही, गरज उपगेल सप्ताह दाखवा. मी उपगेलो, एक लाईट एक माईक भागाल्या बाबा. तुमच्या मागची प्रसन्नता कृष्ण बाळगोपाळ मंडळ आणि तुमची पक्षाची ठेवण समोर. इतकं पहिलंच गाव पाहिलं धुळे जिल्ह्यात, इतका चांगला आयोजन आणि नियोजन. संधू सुंदर असं दादा कॅशेट करतात. काय नाव तुमचं? हरिभक्त ब्रायन बंटी पाटील. वा वा, त्यांच्या घरात टाळी वाजली. सुंदर आयोजन करतात. असं आयोजन पवित्र पावरे नदीमध्ये. वा सुंदर. आता अयोध्याकडे जायचं आपल्याला. अखंड भगवान शिवची आदिशक्ती जगदंबा ज्ञानेश्वरी पारायण होत असेल तुमच्या गावाला. एक उभी आली बावली. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेकी आसनिकी. जगदंबेने प्रश्न केला महिला मंडळ, सध्या शक्ती तुमची मोठी. हरिक्रांती, शिवक्रांती, रामक्रांती तुमची. युवकांची रामक्रांती झाली आणि तुमची शिवक्रांती. 4 वाजेपासून शिव जागृत करतात तुम्ही, असे धरून बसता. तुम्ही शक्ती भगवान शिव, तुम्ही शत जीव, तुम्ही निवणी किव. 3:30 वाजेपासून किती ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक गावात क्रांती महिलांची बाबा. इतकी जागृत क्रांती प्रदीप मिश्रांनी गावोगावी, गल्ली गल्लीत, गावागावात, नदीच्या काठावर, अरण्यात, जंगलात, कुठे भगवान भोले बाबा एकटे राहत होते. आता बाबांचं मंदिर लखलख चमकतंय. ही सगळी तुमची क्रांती महिला म्हणतो. जिकडे तिकडे दिवे, अशी सुंदर असं आयोजन. त्याला भगवान शिव ध्यान करत होते, ध्यान तप करत होते, माळा जपत होते. वाल्मिक ऋषींनी सुंदर चौपाई, मी एक चौपाई बोलणार, राम चौपाई. तुम्ही टाळी वाजायची, मी सांगितले वेळेला. काय वाजायची? हाताने मी सांगितलं. कारण टाळी वाजल्याने 5 फायदे होतात. किती? जो सतत कीर्तनात टाळी वाजतो, या हातावर काय होतं? व्हायब्रेशन होतं. या हातावर ऑपरेशन झालं की माणसाला कुठलाही अटॅक येत नाही, हॅड अटॅक येत नाही, कुठली व्यान चुकवत नाही. कीर्तनात जो टाळी वाजतो त्याला अटॅकचा झटका येत, ते पहिला फायदा होतो. दुसरा फायदा, कीर्तनात टाळी वाजतो, इथे कर्मरेषा आपल्या हातावर काय, त्याचं आयुष्य बदलतं, आयुष्य वाढतं, कर्मरेष वाढते. 2 तिसरा फायदा, कीर्तनात टाळी वाजत 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 हाताला घाम येतो, हात खासतो. हातात काय येतात? ऐकायचं पैसा. हात सुई करतो, हातात काय येतात? पैसे. मग तुमच्याकडे 500-500च्या नोटा येतील. कधी? सकाळी येतील हाताने. किती फायदे झाले? 3. चौथा फायदा, कीर्तनात टाळी वाजल्यानंतर आतापर्यंत झालेलं तुमचं पाप कीर्तनात टाळी वाजल्यावर जळून काय होतं? कीर्तनात टाळी होय बालकाची गोडी. होय बालकाची गोडी. होय बालकाची गोडी. बाबा त्याला टाळ्या बघा. विठ्ठल 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 टाळी वाजा. बाबा दिसामा धल्लाशे, पण नाचामा तरुणी. तरुणी बी जिरेदी बाबा. बाबाच्या अंगात खूप येतो वारं. एक वेळा सुंदर महर्षी वाल्मिक ऋषीची चौपाई म्हणतो. युवा कार्यकर्ते मंडळी, माझ्या भगिनी, सगळं सुंदरपैकी मला चांगली साथ द्या. कीर्तनाचा खरा आनंद तुमच्यामुळे. सुंदर एक राम चौपाई म्हणतो.
टाळी वाजायची आणि माझ्या मागे काय म्हणतात, राम सिंहाराम द्या. मंगल भवन अमंगल हारी. टाळी वाजा, टाळी वाजा, टाळी, 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 टाळी. धन्यवाद. हो, टाळी बाय बापू, टाळी, 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 टाळी. हो. जय बोलणार की जय हो, जय हो प्रभु रामचंद्र की जय हो, गौतम गिरी बाबा की जय हो, उमापति महादेव की जय हो, आने वाली की जय हो, सोने वाली की भी सबकी जय हो. काय गाव चांगलं आहे संजू बाबा, असं पहिलंच गाव पाहिलं भाऊ, एवढं हसणार गाव आनंद. हसत राहा, अटॅक येत नाही माणसाला. तो हसतो त्याला अटॅक येत नाही, जो हसत नाही तो कोई बी फुटी जा सांगता. कीर्तन चालू होतं गुरु मावळे, जगद्गुरु तुकोबारांचं, आणि तुकोबारांच्या कीर्तन राजी होऊन बसले. महाराष्ट्राचा पहिला पुरावा 14 टारकरी, 3 गुरु मावळी समोर म्हणजे तुकोबाराचे आहे. एक रामेश्वर भट्ट, एक मम्माजी गोसावी, किती आले 2, आणि एक होते गौतमगिरी बाबा. जसे साक्षात होते तसे मम्माजी गोसावी, एक रामेश्वर भट्ट, 2 आणि दुखतेर हो असे बोलणारे मम्माजी बुवा. तुकोबाराचे कीर्तन चालू झालं. महाडशिरस नावाचा गाव आहे निंबा महाराज. प्रत्येक कीर्तनकाच्या डायरीमध्ये रोजनिशी म्हणतो आपण, रोजनिशी तिथे मध्ये नाव आहे त्या गावाचं नाव महाडशिरस नावाचं गाव.
साक्षात्कार जसं हनुमंताला लंकेत गेले होते. लंकेत कसे गेले होते? सूक्ष्म रूप सिया दिखाव विकट रूप भीम रूप लाया सचिव श्री रघुपति की बहुत जय 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 सिया राम की जय 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 जय. हनुमंतरा गेले ते हनुमंत प्रकट झाले. तुकोबाराचं कीर्तन होतं. कुठे होतं कीर्तन? महाडशिरसाचं गाव. आणि साक्षात्कार तुकोबाराच्या कीर्तनात हनुमंतराय येऊन बसले. हे सत्य घटना आहे. कुठे झालंय? माळशिरस नावाचं गाव. हनुमंत येऊन बसतात कीर्तनला. आज बी येतात, पण आपल्या दृष्टीने सूक्ष्म रूपात येतात. तुमच्या गावाचं रक्षण हनुमानजी करतात. कोण करतात? हनुमंत येतात. कसे येतात? कथेला, नवनाथ कथेला येतात, कीर्तनला येतात, भागवतला येतात, रामायण येतात. कसे येतात? आइए हनुमंत बिराजे, 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 जीव तुम्ही काय असता? हनुमान आइए, आइए हनुमानजी. एक दिवस शोधार पडत पडत माझ्या जवळ येऊन गेला. काय म्हणे बाबा? आमदारच्या गावाला कीर्तन होतं संभाळाला, प्रति पंढरपूर बाळ द्यायला. माझं पहिलंच कीर्तन. 2 चौकदार तिथे उभे होते. मी हनुमानला बोलत होतो. संजोबा 2 चौकदार पयत पयत म्हणजे धडकला. काय म्हणे बाबा? म्हणतो तुम्ही कथा करू मती अनुसार, आइए हनुमंत बिराजे. प्रस्तुत प्राप्त तरी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग पंढरपुरातले पांडुरंगाचे लाडके भक्त, पंढरपूर निवासी नामदेव राय, ज्याच्या हातून भगवंताने दूध प्यावं, ज्यांच्याबद्दल भगवंताने नैवेद्य खावा, असे परमपूजनीय प्रेम भांडार गृहातले, काय म्हणून प्रेम भांडार गृहातले नामदेवरायाकडे प्रेम होतं, ज्ञानोबा बाबाकडे ज्ञान होतं, तुकोबाकडे वैराग्य होतं, नाथ बाबाकडे शांती होती. जगद्गुरु तुकोबाकडे वैराग्य, नाथ बाबांकडे शांती, ज्ञानोबा माऊलीकडे ज्ञान, नामदेवरायाकडे प्रेम, सावतोबाकडे काय होतं? सावतोबाकडे काय होतं? प्रेमाचा भांडा, सावता सागर, प्रेमाचा आगर, आणि घेतला अवतार माया. प्रेम मूर्ती पंढरपुरामध्ये नामदेवराय या हिव जीवनावर जन्माला आलेल्या मानवाला जो हरिभक्त, जो देशभक्त, जो हरिभक्ताला जन्माला घालतो, काय बोलू मी? हरिभक्ताला जन्माला घाला. आईला, बापाला, वंशाला, कुळाला, गावाला, देशाला धन्यता करतात. कोण? धन्य महाराज जन्मले संसारी. कोण धन्य? जे ध्याती अंतरी नारायण. अशा हरिभक्ताला जन्माला घालणाऱ्या आईला, बापाला धन्यता व्यक्त करतात नामदेव महाराज. काय धन्य महाराज
जन्मले संसारी जी ध्यात्यंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यासी माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरेल निर्धार नामा म्हणे तोही तरतो कुळालाही तारतो देशालाही तारतो वंशाला तारतो गोत्राला तारतो कोण एक हरिभक्त मग नामदेव महाराज म्हणतात 750 वर्षापूर्वी एक माऊली जन्माला आली आळंदी देश आळंदी पुण्यक्षेत्रामध्ये कोण ज्ञानोबा आणि ज्ञानोबावर कृपा गुरूंची कोण गुरु निवृत्तीदादांची आणि निवृत्तीदादावर कृपा कोणाची गैनीनाथांची गैनीनाथांची कृपा निवृत्तीदादांवर आणि निवृत्तीदादांची कृपा ज्ञानोबा माऊलीवर समाजामध्ये देशामध्ये राष्ट्रामध्ये हरिक्रांती व्हावी जसे नवनाथांनी साक्षात नवनाथांनी विश्वामध्ये भक्तीचा धर्माचा प्रचार केला नवनाथ भगवंतांनी नवनाथ भक्ती म्हटली साक्षात रोग पगार मी 2 पारायण केले बाबा मी नवनाथ दिंडीत चालायचो आमचे गुरु होते चंद्रभान बाबा डोराडेकर सत्य घटना झाली तिथे नवनाथांच्या समाधी आहेत शिर्डीपासून 5 किलो किमी अंतरावर गाव आहे डोराडे साक्षात नवनाथांचे स्थान तिथे तिथून आम्ही दिंडी घेऊन जायचो कुठे पंढरपूरला नवनाथ साई दिंडी 16 तिथून आम्ही जवळ 12 वर्षे पायवारी चालू किती वर्ष आमचे गुरु होते चंद्रभान बाबा डोराडेकर नवनाथांची ताकद म्हणजे रोग भक्ती आणि नवनाथांवर जी कृपा होती आदिशक्ती जगदंबा कोण देवी भगवती कोण गडावती ती माऊलीने शाबरी विद्या दिली होती कोणाला नवनाथांना आणि ती शक्ती नवनाथांची शक्ती अफाट आहे इतकी शक्ती आहे की रोग पगार साक्षात्कार नवनाथांची भक्ती केली तुम्हाला साक्षात्कार एवढी सिद्धी पुरुष नवनाथांची ताकद आहे महाराज आज मी माझ्या घरात 2 वेळा नवनाथ पारायण केलं 40 अध्याय आणि 40 अध्यायामध्ये जी तुमची समस्या असेल कोणती बी समस्या फक्त नवनाथांना विचारा प्रत्येक अध्याय वाचल्यानंतर फलश्रुती दिली फलश्रुती नवनाथांची काय 40 अध्यायात फलश्रुती तुम्हाला कुठलाही विषय कुठलीही अडचण कुठलंही संकट नवनाथांना सांगा तुमचं संकट दूर होतं एवढी ताकद माझे अनुभव सांगतात नवनाथाची एवढी ताकद आहे महिला मंडळ म्हणून 450 वर्षापूर्वी एक राजा जन्माला आला 750 वर्षापूर्वी 3 लोकांची शक्ती मोठी या देशावर किती आज गावात घुसल्याबरोबर पहिलं दर्शन झालं महाराज वीर कोण राजेंद्र वावा ती व्यक्ती देशाकरता काय झाली शहीद झाली आज भी वार या गावामध्ये प्रत्येक व्यक्ती झोपतोय ज्यांनी देशाकरता वीर पाठवले जवान पाठवले ते आई बापांना धन्यता देतो टाळी वाजून द्या भारत मातेच्या रक्षणाकरता हा भूमीतला भाग सामान्य भूमीने आपले आओ बच्चे तुम्हें दिखाओ झाकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक लगाओ धरती है बलिदान वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम आओ बच्चे तुम्हें दिखाओ झाकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक लगाओ धरती है बलिदान वंदे मातरम वंदे मातरम वंदे आपण झोपतोय या गावात ज्याने मुलं भारत मातेचं रक्षण करता पाठवले त्या बापाला धन्यता हरि